आत्ताची सर्वात मोठी बातमी, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर प्रियंका गांधी यांनी पत्रकारांसमोर आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. काय बोलले प्रियंका गांधी, चला जाणून घेऊया. त्यामुळे मी आज अनेक कारणामुळे खूप आनंदी आहे, पण त्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे माझा विश्वास आहे की 25 जुलै 2026 हा तो दिवस आहे जेव्हा देशाच्या जनतेने संविधानावर हल्ला करणाऱ्या विरोधात आपला आवाज बुलंद केला. ज्यांनी लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला त्यांच्या विरोधात लोक उभे राहिले. माझ्या मते हा भारतातील तरुणांचा विजय आहे. त्या प्रत्येक तरुणाचा मला अभिमान आहे जो तिथे जाऊन ठामपणे उभा राहिला. महात्मा गांधींनी शिकवलेल्या अहिंसेच्या मार्गाने त्यांनी आंदोलन केलं. त्यांच्यावर पॅलेट गनचा वापर झाला, अश्रू धूर सोडण्यात आला, लाठीमारही झाला, अनेक जण गंभीर जखमी झाले, पण ते मागे हटले नाहीत. शेवटी सरकारलाच त्यांच्या पुढे झुकावं लागलं. आणि आजपासून प्रत्येक सत्ताधाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, हा देश लोकशाहीचा आहे. इथे जनतेची इच्छा सर्वात मोठी आहे. कोणताही नेता, कोणताही हुकुमशहा किंवा कोणताही ताकद भारतीय जनतेची इच्छा दाबू शकत नाही. आज हे आपल्या विद्यार्थ्यांनी आणि तरुणांनी सिद्ध करून दाखवलं. फक्त दिल्लीत नाही तर संपूर्ण देशात ते कोणत्या राजकीय पक्षाचे विचार न करता योग्य गोष्टीसाठी उभे राहिले. त्यांनी संघर्ष केला आणि विजय मिळवला. मी त्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करते. काँग्रेस पक्षानेही त्यांना शक्य तितके पाठिंबा दिला. राहुल गांधी गेले 2-3 वर्ष पेपरफुटी आणि पक्षामधील गैरव्यवस्थेचा मुद्दा सातत्याने मांडत होते. त्यांनी हा विषय फक्त उपस्थित केला नाही तर NSUI, युवक काँग्रेस आणि अनेक कार्यकर्त्यांना विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी आणि शिक्षण व्यवस्थेत सुधारणा व्हावं यासाठी एकत्र आणलं. माझ्या मते ही फक्त सुरुवात आहे. ही बातमी ऐकून मी थोडी भावुक झाले, कारण गेले 10-12 वर्ष माझ्या मनात एक प्रश्न होता, आपल्या देशातील तरुण कधी जागे होतील. आज त्या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं. म्हणूनच मी आज खूप आनंदी आहे, कारण आपल्या देशातील तरुणांनी आपला आवाज उठवला आहे आणि आता तो आवाज दाबण्याची हिंमत कोणालाही होणार नाही. अशा प्रकारे प्रियंका गांधींनी आपलं मनोगत पत्रकारांसमोर व्यक्त केलं. तुमचं मत काय आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा.